रेकॉर्डिंग सुरू झालेली आहे. आता आपण सुरुवातीची प्रार्थना घेऊया. तर मी विनंती करल अनु अंकलला की त्यांनी सुरुवातीची प्रार्थना घ्यावी. बापाचे पुत्राचे पवित्र नावे आमेन. आकाश आणि पृथ्वी उत्पन्न करता परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद, स्तुती, गौरव असो. तू गौरवला जा, तू उंचाला जा बाप्पा. आज पातळी कुटुंब, मेनन कुटुंब, आम्ही जेवढे आज आमची उपस्थित आहे परमेश्वरा, त्या कुटुंबावरची तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद असतो परमेश्वरा. आज जे आहे बायबल स्टडी मध्ये आम्ही बसलेलो आहे परमेश्वरा, ज्या गणित गोष्टी तू आम्हाला सांगणार आहे परमेश्वरा, तुझ्या आत्म्याद्वारे आमच्यामध्ये, आमच्या मनामध्ये आणि आमच्या आत्म्यात ते ठसल्या जाऊ दे परमेश्वरा. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयात ते कोरल्या जाऊ परमेश्वरा. आजच्या हा समय तू आम्हाला दिली आणि प्रार्थनेची वेळ घे बाप्पा, म्हणून तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. इथून पुढे तू आमच्या सर्व कुटुंबाचं तू सांभाळ करत आलेलं आहे आणि इथून पुढे तू करत आहे, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो, म्हणतो ऐक. आमेन. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त सर्वांना. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण सगळेजण इथं बायबल स्टडीसाठी जमले आहोत. तर आणि आजचा जो विषय आहे तो विषय आहे आगमन काळ. आगमन म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ॲडव्हेंट. आगमन, ख्रिस्ताचं आगमन. तर आजचा जो बायबल स्टडी असणार आहे आणि यानंतर 4 आठवडे आपली जी ख्रिस्त सभा आणि देऊळ माता आहे ती आगमन काळामध्ये पदार्पण करते. आणि या काळामध्ये आपण नेमकं काय करतो, कसली तयारी करतो, आगमन म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण आज बायबल स्टडीमध्ये मनन चिंतन करायचं आहे. म्हणून आजचा जो विषय आहे तो आहे ॲडव्हेंट, द कमिंग ऑफ जीसस. आगमन, ख्रिस्ताचं येणं. तर आता पहिला प्रश्न तो म्हणजे की आजचा जो विषय आहे त्याचा अर्थ तुम्हाला काय वाटतो, काय आहे? आगमन ह्या शब्दाचा अर्थ काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ द वर्ड ॲडव्हेंट? आगमन ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? तर ज्याला कुणाला विचार मांडायचे आहेत ते मांडू शकतात. आपण पहिली संधी मेनन परिवाराला देऊया की आगमन ह्या शब्दाचा अर्थ काय? आगमन म्हणजे जे देवबापा पहिले येऊन गेला आपल्या पृथ्वीवर आणि परत स्वर्गात गेला, ते तेव्हा पहिलं आगमन देवबापाचं होतं. आता दुसरं आगमन जे देवबापा येणार आहे. अगदी बरोबर. सेकंड कमिंग ऑफ जीसस. सेकंड कमिंग ऑफ जीसस. अगदी बरोबर. अजून कुणाला उत्तर द्यायची इच्छा आहे पाटोळे परिवारामधनं? कॉलवर कोण आहे? कमिंग ऑफ क्राइस्ट. कमिंग ऑफ क्राइस्ट. येस, बरोबर. आगमन म्हणजे ख्रिस्ताचं येण्याची आध्यात्मिक तयारी करण्याची वेळ. ख्रिस्ताचा जन्म हा जो होणार आहे, जो की 2000 वर्षापूर्वी झाला होता, त्याचं आपण आध्यात्मिक
त्याला कसं घेणार आहोत, त्याचं कसं स्वागत करणार आहोत आध्यात्मिक दृष्टिकोनातून, तो काळ म्हणजे आगमन काळ. खूप छान. सर्वांनी जे उत्तर दिलं ते अगदी बरोबर उत्तर दिलं. इंग्लिशचा जो शब्द आहे ॲडव्हेंट, हे लॅटिन ॲडव्हेंटूस म्हणजे कमिंग, येणं. ह्या शब्दाचा मूळ अर्थ आहे आगमन. ह्या शब्दाचा मूळ अर्थ काय? येणं, येणे. कुणाचं Coming. येणं? कमिंग. इट सिम्पली Coming. मीन्स कमिंग, येणं. तेवढाच अर्थ आहे त्याचा. आगमन म्हणजे येणं. कुणाचं येणं? ख्रिस्ताचं येणं. हुज ॲडव्हेंट? क्राइस्ट ॲडव्हेंट. Christ. क्राइस्ट Jesus. कमिंग. ख्रिस्ताचं आगमन, ख्रिस्ताचं येणं. तर लॅटिनचा हा जो शब्द आहे ॲडव्हेंटूस, ज्याच्यावरून आपला इंग्लिश शब्द पडला ॲडव्हेंट, आपण ॲडव्हेंट सीझन म्हणतो, आगमनाचा काळ. त्याचा अर्थ एवढंच की ख्रिस्ताचं येणं. ह्याच्यासाठी आपण काय तयारी करतो? ह्याच्यासाठी आपण आपली वैयक्तिक तयारी कशी केली पाहिजे? आम्ही तयार आहोत का जर उद्या ख्रिस्त आला तर? किंवा ख्रिस्त जो 2000 वर्षापूर्वी आला होता त्याची आठवण या आगमन काळामध्ये आपण करतो की ख्रिस्त का आला होता, कसा आला. आगमन हा जो शब्द आहे म्हणजेच काय? ख्रिस्ताचं येणं. येणं. ह्याला दोन अर्थ आहेत या शब्दाला. प्रथम म्हणजे जो न्यायाधीश ख्रिस्त आहे, जो न्याय देणार आहे, त्याचं आगमन. न्यायाधीश म्हणून ख्रिस्ताचे दुसरे आगमन म्हणजे द सेकंड ॲडव्हेंट ऑफ जीसस, द सेकंड कमिंग ऑफ जीसस ॲट द एंड ऑफ टाइम. हे पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ काय? देह धारण केला ख्रिस्तानी आणि ख्रिस्ताचं आगमन आलं 2000 वर्षापूर्वी, त्याची आठवण. ती आठवण आपण करतो या काळामध्ये. तर असे दोन अर्थ या आगमन काळामध्ये आपल्याला समजायचे आहेत. कधी कधी आगमन काळ म्हणजे आपल्याला वाटतो की आता ख्रिसमस येणार आहे डिसेंबर मध्ये, म्हणजेच काय? परमेश्वरांनी देह धारण केलं आणि त्यांनी त्याचं आगमन केलं या पृथ्वी तलावर, तेवढंच आपल्याला लक्षात येतं. परंतु परमेश्वर ख्रिस्त हा न्यायाधीश म्हणून येणार आहे, हा न्याय करणार आहे. हे त्याचं दुसरं आगमन आहे. ह्याची सुद्धा तयारी या आगमन काळात करायची आहे, फक्त ख्रिसमसची नाही. खूपदा असं होतं की आपण आजूबाजूला पाहतो की डिसेंबरच्या महिन्यामध्ये ख्रिसमसची तयारी सुरू होती. घराची साफसफाई, करंज्या बनवायच्या, नवीन कपडे घ्यायचे, घराला कलर मारायचा, लाईट्स लावायच्या, वेगवेगळे छान पदार्थ बनवायचे आणि खूपशा वेगवेगळ्या पद्धती, परंपरा आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर ते कुठलं आगमन? ते म्हणजे 2000 वर्षापूर्वी जे देह धारण केला ख्रिस्तानी, त्याची आठवण करण्याचं आगमन हे आपण करतो. परंतु दुसरं आगमन तर आपण विसरतो. ते म्हणजे की परमेश्वर ख्रिस्त पुन्हा येणार आहे न्यायाधीश म्हणून. सो न्यायाधीश म्हणून ख्रिस्ताचे दुसरे आगमन, ह्याच्यावर सुद्धा आपण मनन चिंतन करतो ह्या आगमन काळात. तर आगमन काळ म्हणजे फक्त ख्रिसमसचा नव्हे. सर्वांना समजते? तर जर तुम्ही विचार केला तर आगमन म्हणजे काय? हा एक श्रद्धाळू आणि आनंददायक काळ आहे. आपली श्रद्धा परमेश्वरावर की तो 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये आला, त्यांनी देह धारण केलं. किती आनंदाची गोष्ट आहे की आपण डिसेंबर मध्ये ख्रिसमस साजरा करतो की ख्रिस्त आम्हासाठी आला, त्या बाळाच्या स्वरूपात तो आज आला. ह्याची तयारी कशी करावी? आम्ही ख्रिस्ताला कसं स्वीकारावं? कलर मारून, दारू पिऊन कसं?
करंजा बनवून, का मनाची तयारी, आत्मपरीक्षण, रिपेंटन्स कसं? आणि दुसरं आगमन म्हणजे ख्रिस्ताचं येणं, न्यायाधीश म्हणून येणार आहे, त्याची तयारी आपण केली का? ती सुद्धा आपण विसरतो करायचं. आपल्याला आगमन काळ म्हणजे फक्त क्रिसमसच वाटतो. तर असे हे दोन अर्थ आगमन ह्या शब्दाचे होतात. सर्वांना समजतंय आगमन या शब्दाचा अर्थ काय आणि याचे दोन अर्थ काय? सर्वांना समजतंय? आता प्रत्येक ख्रिस्ती समाजामध्ये कॅथलिक, प्रोटेस्टंट, लुथर आणि वेगवेगळे जेवढे पंथ आहेत, ह्या पंथांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत की आगमन काळाची तयारी कशी करावी. तर एक खूप प्रसिद्ध अशी परंपरा आहे की 25 डिसेंबरच्या अगोदर 4 आठवडे आपण तयारी केली पाहिजे. 25 डिसेंबरचे 4 आठवडे अगोदर आपण तयार केली पाहिजे. आणि ते आठवडे म्हणजे उद्यापासून सुरुवात होतात. उद्या रविवार आहे, आगमन काळातला पहिला रविवार. आणि म्हणून 4 आठवडे जर तुम्ही मोजले उद्यापासून तर ते 25 डिसेंबरला पडतात. आणि म्हणून आपला बायबल स्टडीचा विषय हा मुद्दामून आपण आगमन काळ घेतलेला आहे, जेणेकरून ख्रिस्ताचं न्यायाधीश म्हणून येणं आणि 2000 वर्षापूर्वी ख्रिस्त जो आला ह्याच्यावर आपल्याला मनन चिंतन करता येईल. आणि ही खरी तयारी आगमन काळाची जी आपण बायबल स्टडी मध्ये करणार आहोत. तर ह्याच्यावरून चांगला विषय आपल्याला भेटला नसता. आता एक परंपरा जी मी तुम्हाला सांगत होतो ती म्हणजे 4 आठवडे 4 मेणबत्त्या लावायच्या. मेणबत्त्या हे कसलं प्रतीक आहे? प्रकाशाचा. आणि ह्या जगाचा प्रकाश कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. योहान लिखित शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. आणि ह्या जगाचा प्रकाश या 4 आठवड्यामधून आपण कसं दर्शवितो? आपण जे श्रद्धाळू लोक आहोत ह्यांची जी श्रद्धा आहे ख्रिस्तावर, त्याचं जे 2 आगमन होणार आहेत ती आपण कशी दाखवतो? 4 मेणबत्त्या जाळून. पहिली मेणबत्ती ती म्हणजे आपण जी जाळतो ती जांभळ्या रंगाची असते. प्रार्थना, प्रार्थनेचे चिन्ह म्हणजे पहिली मेणबत्ती. दुसरी मेणबत्ती सुद्धा जांभळ्या रंगाची असते. पश्चाताप, प्रार्थना करायची आपल्याला. ती पहिली मेणबत्ती आपल्याला आठवण देती जर तुम्हाला जगाचा प्रकाश स्वीकारायचा आहे तुमच्या अंतःकरणामध्ये तर तुम्हाला प्रार्थनेने सुरुवात करावी लागेल. ती दुसरी मेणबत्ती जी जांभळ्या रंगाची असती ती आपल्याला आठवण देती की जर जगाचा प्रकाश आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये घ्यायचा आहे तर पश्चाताप करणं गरजेचं आहे. रिपेंटन्स, पेनन्स, पश्चाताप करायचा आहे ख्रिस्ताला स्वीकारायचं आहे तर. आणि तिसरी मेणबत्ती जी जांभळ्या रंगाची असती ती म्हणजे अर्पणाची तयारी व दयेकृत्य, दये कार्य और ऍक्ट्स ऑफ मर्सी. ह्या 4 आठवड्यामधून गोरगरिबांना जेवण, तहानलेल्यांना पाणी, ज्यांना राहायला घर नाही त्यांना घर, ज्यांना वस्त्र नाही त्यांना वस्त्र, हे सगळे जे दये कार्य आहेत आणि अर्पण करायचे, सॅक्रिफाईस करायचे, उपवास पकडायचे आहेत, ही खरी तयारी ख्रिस्ताला स्वीकारायची अंतःकरणामध्ये. प्रार्थना, पश्चाताप आणि दये कार्य ह्या त्या 3 मेणबत्त्या जांभळ्या रंगाच्या चिन्हवितात. आणि ती जी चौथी मेणबत्ती आहे ती जी मेणबत्ती आहे तिचा गुलाब असा रंग असतो. गुलाबासारखी गुलाबी ती मेणबत्ती असती. आणि तिचं काय चिन्ह? आनंदाचं चिन्ह. की आता ख्रिस्ताचं आगमन होत आहे, आम्ही पाऊल टाकणार आहोत आणि आम्हाला आनंद झाला आहे. रिजॉइसिंग. द रोज कॅन्डल इंडिकेट्स रिजॉइसिंग, आनंद. आनंदाचा रविवार म्हटलेला आहे. तर असे 4 आठवडे ह्या 4
मेणबत्त्या हे 4 रंग ह्यांनी दर्शवितात. तर एक छोटी परंपरा आहे, ही छोटी परंपरा आहे. सर्वांना समजते, तुम्ही त्या कॅन्डल्स पाहिले असतील कधीतरी ना. तर त्या कॅन्डल्सचा अर्थ काय? ही जणू काही एक पुष्पमाळा आहे, एक वर्तुळ आकाराची 4 मेणबत्त्या लावलेल्या असतात त्याच्यामध्ये. त्याला इंग्लिश मध्ये एक शब्द आहे ऍडव्हेंट रीथ. रीथ म्हणजे पुष्पमाळा, जणू काय वर्तुळ असतं, गोल असतं वर्तुळ, गोलाकार, आणि 4 मेणबत्त्या असतात. तर 4च का? कारण 4 आठवडे. आणि ह्याचा रंग असा वेगवेगळा काय? प्रार्थना जांभळ्या, पश्चाताप जांभळ्या रंगाचं चिन्हवित, आणि अर्पणाची तयारी आणि दैकृत्य, आणि जो गुलाबी रंग आहे तो म्हणजे आनंदाचा. तर 4 आठवडे अशी तयारी आपण करतो ख्रिस्ती समाजामध्ये ख्रिस्ताच्या आगमनाची. शंकरपाळ्या, घराला कलर, हे सगळं ठीक आहे, ह्याच्याबद्दल काही वाद नाही. आपल्याला आनंद असतो, आपण नवीन कपडे घेतो. परंतु जर आपण ह्या गोष्टी विसरल्या, ह्या 4 मेणबत्त्या काय दर्शवितात, आणि आपण फक्त नवीन कपडे घेतो, नवीन पदार्थ बनवतो, त्या क्रिसमसला आणि त्या आगमन काळामध्ये काहीही अर्थ राहत नाही. ख्रिस्ताचं जे आगमन आहे त्याची तयारी करण्यासाठी ह्या 4 मेणबत्त्या जे दर्शवितात ते आपण स्वीकारला पाहिजे. कारण येशू ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे, त्या मेणबत्त्या तो प्रकाश दर्शवितात. आणि ते जर आपल्या अंतःकरणामध्ये जर आपल्याला तो ख्रिस्त घ्यायचा आहे, त्याची तयारी करायची त्याच्या आगमनाची, तर आपल्याला विशेष करून प्रार्थना, पश्चाताप, दये कार्य आणि आनंद मनवायचा आहे. अशा 4 गोष्टी 4 आठवड्यामध्ये आपल्याला साजरा करायच्या आहेत. सर्वांना समजतंय का? हो. खूप छान. हो बरं. खूप छान. तर अशी तयारी करायची क्रिसमसची. ही खरी तयारी क्रिसमसची. ही खरी तयारी आपल्या ख्रिस्ताला स्वीकारायची. तर प्रश्न आता पुन्हा एकदा तोच असणार आहे. आगमन काळाचं जे रहस्य आहे, आपण कसं प्रवेश करायचं त्याच्यामध्ये? ह्या 4 मेणबत्त्या, ज्या 4 प्रकाश दाखवलाय, जो ख्रिस्त दाखवलाय, त्या ख्रिस्ताबरोबर आपण एकत्र व्हायचंय. पवित्र वाचन करायचंय. आगमन काळाच्या रविवारचे पवित्र शास्त्रांचं वाचन हे समजून घ्यायचं या 4 आठवड्यामधून. आणि जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर आपला जो बायबल स्टडी असणार आहे हा 4 वेगवेगळ्या गोष्टींवर असणार आहे. आणि ह्या ज्या आपण मननचिंतन करणार आहोत हे पूर्णपणे पवित्र शास्त्र लेखन जे आहे त्याच्यावरच असणार आहे. तर आता मी काय प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. पहिला प्रश्न, जर ख्रिस्त येणार आहे, त्याचं 2 प्रकारचं येणं आपल्याला माहिती आहे, बरोबर? 2 प्रकारचं आगमन आहे. पहिलं आगमन कुठलं? ख्रिस्ताचं पहिलं आगमन देवानी जन्म घेतला बर्थ. देवानी जन्म घेतला, बरोबर? ते पहिलं आगमन. आणि दुसरं आगमन कुठलं? दुसरं न्यायाधीश म्हणून, न्यायनिवाडा करण्यासाठी न्यायनिवाडा करणारा न्यायाधीश परमेश्वर म्हणून, बरोबर? तर आपले जे वाचन आहेत हे वाचन सुद्धा ह्या 2 गोष्टींच्या अवतीभोवती असणार आहे. तर पहिल्या आठवड्याचं जे वाचन आहे, जे पहिल्या आठवड्याचा बायबल स्टडी असणार आहे आजचा, तो असणार आहे काळाच्या शेवटी येशूचं दुसरं आगमन. तर आज आपण ज्या गोष्टीवर मनन चिंतन करणार आहोत ते म्हणजे शेवटच्या काळात काय होणार. आपण मरण पावलो तर काय होणार, शेवटच्या काळात काय होणार, येशू ख्रिस्त ज्यावेळेस येणार न्यायाधीश परमेश्वर म्हणून, त्यावेळेस काय होणार आहे, आजचा बायबल स्टडीचा विषय तो आहे. तर तुम्हाला आगमन ह्या शब्दाचा अर्थ कळाला. आगमनाचे 2 अर्थ असतात हे तुम्हाला कळालं. आगमनाला जी छोटी परंपरा आहे ख्रिस्ती परंपरा, ज्याच्यामध्ये आपण 4 मेणबत्त्या लावतो, त्याचा अर्थ तुम्हाला कळाला. आणि आजचा जो आठवडा आहे, या आठवड्यामध्ये आपण शेवटच्या काळी ख्रिस्ताचं न्यायाधीश म्हणून जे आगमन होणार आहे त्याच्याबद्दल आज आपण
खुलासा करणार आहोत, ह्याच्यावर मनन चिंतन आहे. आता शेवटचा काळ, ज्यावेळेस आपण हे शब्द ऐकतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय येतं? तुमच्या मनामध्ये काय काय येतं ज्यावेळेस तुम्ही हे शब्द ऐकता? ख्रिस्ताचं पुनरागमन शेवटच्या काळी, काय येतं तुमच्या मनामध्ये? पांढऱ्या ढगावर बसून जसा देवप येणार आहे खाली पृथ्वीवर आणि त्याच्या अवतीभोवती सगळे देवदूत असतील असं वाटतं. व्हेरी गुड, खूप छान. We should repent before his coming. We try to change our life completely. व्हेरी गुड, खूप छान. ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर आपण पापक्षमा केली पाहिजे आणि परमेश्वराकडे जाऊन पश्चाताप केला पाहिजे, ती तयारी केली पाहिजे. आपण पश्चाताप, पापक्षमा, परमेश्वराला जाऊन सांगायचं की मी क्षमा कर मला पापांची, पाप क्षमा कर, तशी तयारी केली पाहिजे. खूप छान. आता मला एक सांगा, ख्रिस्त कधी येणार आहे? कुणाला ठाऊक आहे का? नाही. वेळ काय आहे नाही. कुणाला माहिती आहे का? नाही. उद्या येऊ शकतो का ख्रिस्त? हो. आज येऊ शकतो? येऊ शकतो. हो, आता पण येऊ शकतो. आता पण येऊ शकतो. Nobody knows. Nobody पण knows. फक्त देव जो बाप आहे त्याला माहिती आहे ही गोष्ट, बरोबर? तर मला एक सांगा, जर एखादा ख्रिस्ती व्यक्ती मरण पावला आणि ख्रिस्ताचं आगमन तोपर्यंत झालेलं नाही, तर काय होतं? एखादा व्यक्ती ख्रिस्तामध्ये मरण पावतो आणि अजूनपर्यंत ख्रिस्ताचं आगमन झालेलं नाही, तर काय होतं? म्हणजे ज्या वेळेस He will आपण rise मरण again. पावतो, he will rise again. Yes. हा, बरोबर. For the judgment. For the judgment. For the judgment. हा, पुनरुत्थान होतं त्या व्यक्तीचं न्यायासाठी. बरोबर, अगदी बरोबर उत्तर. अजून कुणाला काही कल्पना आहे का, ज्या वेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो त्यावेळेस नेमकं होतं काय? वैयक्तिक न्याय, वैयक्तिक न्याय, प्रायव्हेट और पर्टिक्युलर जजमेंट आपल्या बरोबर होतं. ज्या वेळेस आपण मरण पावतो, ज्या वेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो, त्यावेळेस वैयक्तिक न्याय त्याचा होतो. आपण वचन उघडूया. इब्री लोकास पत्र अध्याय 9 वचन 27. इब्री लोकास पत्र अध्याय 9 वचन 27 आपण वाचूया. इब्री लोकास पत्र अध्याय 9 आणि वचन 27 आपण वाचूया. हिब्रूज चॅप्टर 9. 27. chapter 9 verse 27. And just as it is appointed for men to die once, and after that comes judgment. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यायस्थानासमोर येणं नेमून ठेवलेलं असते,
म्हणजे मेल्यानंतर तुरंत काय असतं? न्याय. न्याय. जजमेंट. मेल्यानंतर तुरंत काय असतं? पर्सनल जजमेंट. न्याय, पर्सनल जजमेंट, वैयक्तिक न्याय. इब्री लोकास पत्र अध्याय 9 वचन 27 संत पाऊल सांगतायत इब्रिकरास पत्रामध्ये की जसं लोकांना एकदाच मरण व त्यानंतर न्याय नेमून ठेवलेला असते. म्हणजेच काय, ज्या वेळेस एखादी व्यक्ती मरण पावते त्या व्यक्तीचं न्याय होतो. अरे बट मी तर ऐकलं होतं की ख्रिस्त ज्यावेळेस त्याचं पुनरागमन होणार आहे त्यावेळेस न्याय होईल. असं कसं? न्याय कधी होणार आहे? मेल्यानंतर न्याय होणार आहे की ख्रिस्त ज्यावेळेस त्याचं दुसरं आगमन होणार आहे त्यावेळेस न्याय होणार आहे? उत्तर आहे दोन्ही वेळेस न्याय होणार आहे. पहिला न्याय वैयक्तिक न्याय आणि दुसरा न्याय सामाजिक न्याय, सार्वजनिक सामाजिक न्याय, पब्लिक जजमेंट ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात किंवा लास्ट जजमेंट. आणि हा जो न्याय आहे जे इब्री लोकास पत्रात संत पौलानी अध्याय 9 वचन 27 मध्ये सांगितलेलं आहे की जसे लोकांना एकदाच मरण असते व त्यानंतर न्याय होतो, मेल्यानंतर न्याय होतो. तर जर आपण देव करू ख्रिस्तामध्ये मरण पावलो उद्या, जर उद्या आपल्याला मरण आलं ख्रिस्तामध्ये तर आपला वैयक्तिक न्याय तुरंत होईल. एक मिनिट. आपल्याला ख्रिस्त जो न्यायाधीश परमेश्वर आहे तो भेटल आणि आपल्याला स्वर्गामध्ये वाटा मिळेल का नरकामध्ये आपण स्वतः जाऊ हे आपल्याला वैयक्तिकरित्या कळेल. म्हणून वैयक्तिक न्याय. ज्या वेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो तो ख्रिस्ताला भेटतो, तुरंत त्याचा न्याय होतो. वैयक्तिकरित्या ख्रिस्त त्याला स्वर्गामध्ये आमंत्रण देतो किंवा तो व्यक्ती म्हणतो की मला स्वर्गात यायचं नाही, मला नरकात जायचं, माझ्या इच्छेप्रमाणे हो. स्वर्ग किंवा नरक हे अनंत काळाचे आहेत, बरोबर? टेम्पररी आहे का? स्वर्ग टेम्पररी असतं का? नरक टेम्पररी असतं का? नाही. हे परमनंट असतात. मग तुम्हाला कळतं कसं? तुम्हाला कोण सांगतं? आणि कधी कळतं? मेल्यानंतर. ज्या वेळेस आपण मरण पावतो त्याच वेळेस आपल्याला कळतं की आपण स्वर्गात जाणार आहोत का नरकात जाणार आहोत. जर माझ्यामध्ये थोडंही पाप नसेल, माझ्या विचारांमध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या कृत्यांमध्ये जर थोडंही पाप नसेल आणि माझी पाप क्षमा झाली असेल तर मी कुठं जाणार? स्वर्गामध्ये. जर मी मूळ पापात किंवा असं पाप ज्याच्यामुळे मृत्यू येतो, जर मी त्या पापात असेल तर मी नरकात जाणार. आपण नरक हा विषय सुद्धा घेतलेला आहे की नरकामध्ये कोण जातं. परंतु जर माझी पाप क्षमा झालेली आहे, मी ख्रिस्तामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न केला, मी परफेक्ट नव्हतो, मी संत माणूस नव्हतो, मी पण खूप चुका केल्या, परंतु मी ख्रिस्तामध्ये जर मरण पावलो आणि मी प्रयत्न केला ख्रिस्तासारखा वागायचा, तर मी कुठं जाणार? तर ख्रिस्त आपल्याला आमंत्रण देतो. त्याचं वचन आहे की मी तुम्हाला स्वर्गामध्ये जागा दिलेली आहे. परंतु तुम्ही म्हणणार बट माझ्या विचारांनी तर मी अशुद्ध होतो, काय काय गोष्टींमध्ये माझ्या बोलण्याने मी दुसऱ्यांना दुखवलंय, माझ्या वागणुकीने मी दुसऱ्यांना दुखवलंय, परंतु मी ख्रिस्तामध्ये नक्की होतो. मग अशा वेळेस माझं क्लिन्झिंग किंवा प्युरिफिकेशन या जागेत होतं ज्याला पर्गेटरी म्हणतात. तर पुन्हा एकदा वैयक्तिक न्याय हे सर्वांना कळतंय का?
वैयक्तिक न्याय कधी येतं? ज्यावेळेस आपण मरण पावतो. मग तुमच्या मनामध्ये मग ते शेवटचं न्याय काय? त्यावेळेस काय होतं? जर मला वैयक्तिकरित्या माहिती आहे, मेल्यानंतर इमिडिएटली मी ख्रिस्ताकडे जाणार आणि ख्रिस्त मला सांगेल की मला हेवन भेटेल का हेल मिळेल. हेवन भेटलं तर गॉड युअर विल बी डन. हेल भेटलं तर गॉड आपल्याला म्हणतो युअर विल बी डन. परंतु मग तो शेवटचा न्याय कुठला? तो शेवटचा न्याय म्हणजे तो न्यायाधीश परमेश्वर वरून येईल आणि सामाजिकरित्या प्रत्येकाला प्रत्येकाचा न्याय कळल. आपल्याला कळल की आपली घरातली जी व्यक्ती मरण पावली ती स्वर्गात गेली की नरकात गेली आणि का गेली. ज्या वेळेस आपला वैयक्तिक न्याय होईल त्यावेळेस मला हे कळत नाही की माझी आजी जी वारली ती कुठे आहे. माझा विश्वास किंवा मी परमेश्वरावर विश्वास ठेवू शकतो की माझी आजी कदाचित स्वर्गात असेल, परंतु मला माहिती आहे का? नाही. मला कधी कळेल? शेवटचं न्यायाच्या दिवशी. त्यावेळेस उलगडा होईल की कोण कुठं आहे आणि का आहे आणि ती कुठल्या कृत्यांमुळं कोण कुठे गेलं. तर कदाचित आपल्याला वाटत असेल मी एकट्यामध्ये जे कृत्य करतो ते कुणाला कळणार नाही, हे चुकीची समज आहे. ज्यावेळेस शेवटचा न्याय होईल त्यावेळेस सर्वांची कृत्य, विचार, बोलणे हे सर्वांसमोर मांडले जातील. त्यावेळेस न्याय निवडा होईल. वैयक्तिकरित्या न्याय झालाय का? हो, झालेला आहे. कधी? ज्यावेळेस आपण मरण पावतो. मग सामाजिक न्याय कधी होणार? शेवटचा न्याय कधी होणार? आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे? त्यावेळेस ख्रिस्त सर्वांसमोर खुलासा करेल. सर्वांना कळतंय का? हो. लूकचं शुभवर्तमान काढूया आपण. लूक लिखित शुभवर्तमान अध्याय 23 काढूया आणि वचन 43. लूक लिखित शुभवर्तमान अध्याय 23 आणि वचन 43. लूक लिखित शुभवर्तमान अध्याय 23 वचन 43. And he said to him, Truly I say to you, today you will be with me in paradise. In गौरव नंबर इंग्लिश में बोल. हेलो अतु लूक चैप्टर 23 हाँ वो समझा, वो आगे का नंबर वर्स 43. हाँ ऐसा. 43. ओके थँक्यू. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. येशू त्याला म्हणाला, मी तुला खरे सांगतो, आज तू मज बरोबर सुख लोकात असशील. वैयक्तिक न्याय हे सगळ्यात मोठं उदाहरण वैयक्तिक न्यायाचं इथं दिलंय की ख्रिस्त वैयक्तिकरित्या त्याला म्हणतो, आज तू वैयक्तिकपणे माझं बरोबर सुख लोकात असशील. हा न्याय त्याचा केला गेला. तर आपला विश्वास, आपला बायबल काय सांगतं आपल्याला की मेल्यानंतर वैयक्तिक न्याय होतो. त्याच्यामध्ये आपल्याला सुखलोक, स्वर्ग किंवा नरकाची प्राप्ती होती. जर आचारांनी, विचारांनी, बोलण्यानी, वागणुकीनी जर मी ख्रिस्तामध्ये वागलो आणि मी परफेक्ट नसलो तर आपण एक जणू काय वॉशिंग मशीन असते, त्याला पर्गेटरी म्हणतात, त्याच्या थ्रू जातो. शुद्धिस्थान मराठीतून. आणि जर आपण मूळ पापामध्ये मेलो आणि असं पाप ज्याच्यामुळे मरण येतं, अनंत काळाचं मरण येतं, असं पाप जे आपण आपल्या पूर्वीच्या बायबल स्टडीमध्ये ज्याचा अभ्यास केला त्याचेच जर आपण मेलो तर आपल्याला नरक प्राप्त होतं. तर हा झाला वैयक्तिक न्याय. आता
दुसरा न्याय म्हणजे सार्वजनिक. तर आता आपण काय करूया त्याच्याबद्दल वाचूया. मत्थय लिखित शुभवर्तमान अध्याय 24. The Gospel of Matthew chapter 24. मत्थय लिखित शुभवर्तमान अध्याय 24. वचन आहे 37 ते 44. Matthew chapter 24 verse 37 to 44. मत्तई लिखित शुभवर्तमान अध्याय 24 वचन 37 ते 44. आपण वाचतो. As were the days of Noah, so will be the coming of the Son of Man. For as in those days before the flood, they were eating and drinking, marrying and giving in marriage, until the day when Noah entered the ark. And they did not know until the flood came and swept them all away. So will be the coming of the Son of Man. Then 2 men will be in the field, one is taken and one is left. 2 women will be grinding at the mill, one is taken and one is left. Watch therefore, for you do not know on what day your Lord is coming. But know this, that if the householder had known in what part of the night the thief was coming, he would have watched and would not have let his house be broken into. Therefore, you also must be ready, for the Son of Man is coming at an hour you do not expect. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आणखी हेही समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे जर घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. या कारणासाठी तुम्ही सुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हाला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल, चोरासारखा येईल. हे त्याचं दुसरं आगमन. आगमन म्हणजे काय? मराठीतून येणं, येणं, येणं. नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राचे येणं. तिकडे तो ऍडव्हेंट वर्ड, तो जो शब्द आहे तिकडे लपलेला आहे. मत्ते 24:37 मध्ये येणं, आगमन. नोहाच्या काळी घडलेले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. जसं नोहाच्या काळी झालं, लोक काय करत होते? खात पित होते, लग्न करीत होते, लग्न करून देत होते. जसं आताही चाललंय, लग्नाची तयारी चालली, लग्न कधी होणार? हा, निवांत चाललंय, सगळं खात पीत चाललंय, परमेश्वराची कृपा आहे, चाललंय. आणि मग काय झालं? जलप्रलय झाला, गोंधळ झाला. मनुष्याचा पुत्र आल्यावर सुद्धा असंच होईल. एक स्वर्गात घेतला जाईल, एक नरकात घेतला जाईल. एक इथंच राहील, एक जाईल. म्हणून तुम्ही तयार असा. वचन 42 म्हणतं, वॉच, वॉच. म्हणून तुम्ही तयार असा. तयारीचा काळ,
आगमन काळ, म्हणून आपण बायबल स्टडीमध्ये हा विषय निवडला. तयार का? कारण तुम्हाला माहित नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे. हे लक्षात ठेवा. चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहित असेल तर तो त्यासाठी काय करेल, तयारीत राहील. समजते सर्वांना? ख्रिस्ताचं आगमन असं होईल, तुम्हाला अपेक्षा नसेल अशा वेळेस तो येईल. जसं चोर येतो तसा ख्रिस्त येईल अचानक. ज्यावेळेस आपण खात पित असू, लग्नाची तयारी करत असू, त्यावेळेस नेमका ख्रिस्त येईल आणि आपण म्हणू अरे देवा माझी तयारी तर झालीच नाही. कॅथलिक चर्च मध्ये एक संत होते. ते संतांचे शिष्य होते आणि ते संत दररोज जायचे आणि द्राक्षाच्या बागात ते जाऊन द्राक्ष काढायचे, प्रार्थना करायचे, यायचे आणि त्यांचं दिवसाचं जे नेहमीचं कार्य असायचं ते करायचे. तर ते जे एक संत माणूस होते त्यांचे शिष्य म्हणाले की जर तुम्हाला कळालं की उद्या ख्रिस्त येणार आहे तर तुम्ही कशी तयारी करणार? तर ते म्हणाले की मी सकाळी उठल, बागेत जाईल, द्राक्ष काढील, द्राक्ष धुईल, परत येईल, माझं जे दुपारचं काम आहे ते करल, संध्याकाळचं जे माझं काम आहे ते नियमित प्रमाणे मी करेल आणि झोपून जाईल. आणि सगळे आश्चर्यचकित झाले. म्हटले तू असं कसं उत्तर दिलं? ख्रिस्त येणार आहे आणि तू म्हणतो बागेत जाशील, द्राक्षाच्या मळ्यात जाशील, दररोज जे काम करतो ते करशील. हे तर चुकीचं उत्तर आहे. ते संत व्यक्ती म्हणाले की आपली तयारी ही अगोदरच झाली पाहिजे. ख्रिस्त चोरासारखा येईल, आपली तयारी अगोदरच झाली पाहिजे. पेत्रास दुसरं पत्र अध्याय 3 काढूया आपण. पेत्रास दुसरं पत्र अध्याय 3 काढूया आपण. द सेकंड लेटर ऑफ पीटर चॅप्टर 3. पेत्राचं दुसरं पत्र अध्याय 3 काढूया आपण. पेत्राचं दुसरं पत्र अध्याय 3 काढूया आपण. आणि वचन आहे 1 ते 13. 1 ते 13. Second Peter chapter 3 verse 1 to 13. The promise of the Lord's coming. This is now the second letter that I have written to you, beloved, and in both of them I have aroused your sincere mind by way of reminder, that you should remember the predictions of the holy prophets and the commandment of the Lord and Savior through your apostles. First of all, you must understand this, that scoffers will come in the last days with scoffing, following their own passions and saying, where is the promise of his coming? For ever since the fathers fell asleep, all things have continued as they were from the beginning of creation. They deliberately ignore this fact that by the word of God, heavens existed long ago, and an earth formed out of water and by means of water, through which the world that then existed was deluged with water and perished. But by the same word, the heavens and earth that now exist have been stored up for fire, being kept until the day of judgment and destruction of ungodly men. But do not ignore this one fact, beloved, that with the Lord 1 day is as 1,000 years, and 1,000 years as 1 day. The Lord is not slow about his promise, as some count slowness, but is forbearing towards you, not wishing that any should perish, but that all should reach repentance. But the day of the Lord will come like a thief, and then the heavens will pass away with a loud noise, and the elements will be dissolved with fire, and the earth and the works that are upon it will be burned up. Since all these things are thus to be dissolved, what sort of persons ought you to be in lives of holiness and godliness,
waiting for and hastening the coming of the day of God, because of which the heavens will be kindled and dissolved, and the elements will melt with fire. But according to his promise, we wait for new heavens and a new earth in which righteousness dwells. ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा दिवस. प्रियजन हो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हास लिहित आहे. या दोहींमध्ये मी तुम्हास आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करीत आहे, यासाठी की पवित्र संदेष्टांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू तारणारा यांनी तुमच्या प्रेषिताच्या द्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी. प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटच्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. कारण ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली. त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत, म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेले आहेत. तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे आणि 1000 वर्षे एका दिवसासारखे आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनांविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टीतत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टीतत्वे तप्त होऊन वितळतील. तरी ज्यांच्यामध्ये नीतिमत्व वास करीते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजन हो, या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. आणि आपण प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. किती छान ह्या पत्रांमध्ये उल्लेख केलेला आहे संत पेत्रसनी की प्रभूचं आगमन जे असणार आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे. आणि लोक थट्टा उडवतील, म्हणतील अरे काय जसं आहे तसं चाललंय, पहिले पण असंच होतं, आता पण असंच आहे, काय आगमन, कसलं आगमन, काय गरज आहे. परमेश्वर म्हणतो सर्व लोकांनी पश्चाताप करावा, सर्व लोकांनी पश्चाताप करावा, सर्व लोकांनी पश्चाताप करावा. ही खरी ख्रिसमसची तयारी. सर्व लोकांनी पश्चाताप करावा ही खरी ख्रिसमसची तयारी, ही आगमनाची तयारी. तुम्ही आपले जीवन पवित्रतेने जगावे व देवाच्या सेवेत मग्न असावं, दये कृत्य करावे, देवाच्या सेवेत मग्न असावं, पवित्र जीवन जगावं.
ही ख्रिसमसची तयारी, हा खरा ख्रिसमस, हे आगमनाची तयारी, हे ख्रिस्ताची येण्याची तयारी आपण अशी केली पाहिजे. वास्तविक या वचनामध्ये प्रभू सांगतो, वास्तविक या वचनाद्वारे प्रभू आपल्याला सांगतो की माझी इच्छा नाहीये तुमचं वाईट व्हावं, तर तुम्हाला नरकात जावं, ही माझी इच्छा नाहीये. तर तुम्ही अशी तयारी करा, आध्यात्मिक तयारी अशी करा जी की आत्ताच गौरवने सांगितले की पश्चातापी रूपाने पवित्र जीवन जगून, पश्चाताप करून, देवाच्या जवळ जाऊन प्रभूचं पवित्र वचन आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करा म्हणतो तो. तुम्ही संत व्हा किंवा तुम्ही मोठे पवित्र लोक व्हा असं म्हणत नाही, प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा. ह्या वचनाद्वारे तो आपल्याला आमंत्रित करीत आहे आणि तसं आगमन हृदयामध्ये घेण्यासाठी तो आपल्याला बोलावत आहे. अगदी बरोबर. आणि आपण वचन वाचलं की शेवटचा काळ कसा असणार आहे, परमेश्वर कसा येईल, आपली तयारी कशी असली पाहिजे. आपण जे ख्रिस्तामध्ये आहोत, आपण जे बिलिव्हर्स आहोत, आपण जे परमेश्वरामध्ये विश्वासू लोक आहोत, आपण सावध असावं. सावध असणं गरजेचं आहे. जागृत राहा, जागृत राहा, प्रार्थनेत राहा. आजचं वचन होतं, जागृत राहा, प्रार्थनेत राहा, पश्चाताप करा, दये कार्य करा आणि आनंद म्हणवा की ख्रिस्त येतोय. ह्या त्या 4 मेणबत्त्या, हे ते 4 गोष्टी. प्रार्थना करा, पश्चाताप करा, दये कार्य करा, पवित्र जीवन जगा आणि आनंद करा, कारण ख्रिस्त येत आहे. आता हा जो विषय आहे की परमेश्वराचं आगमन म्हणजे येणं, हा खूप मोठा विषय आहे. आजच्या एका तासामध्ये ह्या खूपशा ज्या गोष्टी आहेत ह्याचा उलगडा आज एका तासामध्ये आपण करू नाही शकलो. परंतु यापुढं आपला पूर्ण बायबल स्टडी ह्या 4 आठवड्यांचा ह्या विषयावरच असणार आहे की शेवटचा काळ कसा असेल, कशी तयारी करायची, परमेश्वर कसा येईल, आपण आगमनची तयारी कशी करायची, मी ख्रिस्ताला कसं स्वीकारू, कारंजा बनवून स्वीकारू, कलर मारून स्वीकारू, लाईट लावून स्वीकारू का? प्रार्थना, पश्चाताप, दये कार्य, आनंद आणि मग करंजा बनवणार मी, आणि मग घराला कलर लावणार मी, आणि मग मी घराला लाइटिंग करणार. घराला कलर करणं, घराला लाइटिंग लावणं, चांगले पदार्थ बनवणं ह्याच्यामध्ये वाद नाहीये, आपण सगळे करतो. परंतु जर मी पश्चातापी मन नाही ठेवणार, जर मी प्रार्थनेमध्ये नसणार, जर मी दयेकृत्य नसन करणार आणि फक्त माळा लावणार, घराच्या बाहेर मस्त दारूची बॉटल काढणार, मस्त जेवणार, खाणार, पिणार, माझा क्रिसमस आला, नवीन कपडे घ्यायचे, त्या क्रिसमसला काय अर्थ, त्या आगमनाला काय अर्थ? खरा क्रिसमस म्हणजे असा. आणि मग आपण माळा लावू शकतो का? कारण माझा अंतर मनामध्ये प्रकाश आहे, तो प्रकाश मी माझ्या बाहेर दाखवतो घराला मेणबत्त्या लावून. मी तोंड गोड करण्यासाठी आनंद व्यक्त करतो लोकांमध्ये का? कारण मी मनापासून माझं हृदय आनंदित आहे ख्रिस्तासाठी आणि त्याची तयारी झाली, म्हणून मी गोड फराळ बनवल आणि क्रिसमसला सर्वांना देईल. जोपर्यंत मी माझ्या मनापासून तयारी करत नाही क्रिसमसची, या 4 आठवड्यामधून मी प्रार्थना करत नाही, मी पश्चाताप करत नाही, मी दये कार्य करत नाही, आणि मी जर आनंद मनवत नाही, म्हणजे 4 आठवड्यांची 4 गोष्टी करत नाही, तर हा खरा क्रिसमस मी पाळू शकत नाही. आणि मग ख्रिस्ताचं ज्यावेळेस आगमन होईल त्यावेळेस मी म्हणलं, अरे देवा, परमेश्वर आला,
अरे आता चोर सरकारला मला माहितच नव्हतं, माझी तयारीच नव्हती, देवा थांब मला थोडा वेळ दे. नाही. आणि मग न्याय निवाडा करेल, आणि मग ख्रिस्त काय करेल, मेंढर आणि शेरड वेगवेगळे करेल. मग ते लिखित शुभवर्तन अध्याय 25 मध्ये आपण वाचू पुढच्या बायबल स्टडी मध्ये, की तो वेगवेगळं करणार आहे. आणि मग आपण म्हणून नाही बट मी तर क्रिसमस पाळला होता, मी तर ख्रिस्ती आहे, माझं आडनाव पाटोळे, माझं आडनाव मेनन आहे, माझं आडनाव गायकवाड आहे, माझं आडनाव सगळं ख्रिस्ती आहे. मग मी फर्नांडिस आहे, डिसोज आहे, मी तर ख्रिस्ती आहे. मग ख्रिस्त म्हणाल मी तुला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही. ख्रिसमसची तयारी कशी केली पाहिजे, आगमन काय, ख्रिस्ताचं येणं याचा अर्थ काय, आज आपण पाहिलं. आणि हा जो विषय आहे हा पुढच्या वेळेस सुद्धा आपण पाहणार आहोत, परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे या 1 तासामध्ये, म्हणून हा बायबल स्टडी थोडा आपण इथं थांबूया. आणि थांबण्याच्या अगोदर एक शेवटचं वचन घेऊया आणि मग आपला बायबल स्टडी संपेल. तर जे शेवटचं वचन आहे ते म्हणजे संत पाऊल आपल्याला सांगतो की आपण आता पुढची तयारी कशी करावी. रोमकरास पत्र काढूया आपण, अध्याय 13 वचन 11 ते 14 वाचूया. रोमकरास पत्र अध्याय 13 वचन 11 ते 14 वाचूया. द लेटर ऑफ सेंट पॉल टू रोमन्स chapter 13 verse 11 to 14. Romans chapter 13 verse 11 to 14. An urgent appeal. Besides this, you know what hour it is, how it is full time now for you to wake up from sleep. For salvation is nearer to us now than when we first believed. The night is far gone, the day is at hand. Let us then cast off the works of darkness and put on the armor of light. Let us conduct ourselves becomingly as in the day, not in reveling and drunkenness, not in debauchery and licentiousness, not in quarreling and jealousy, but put on the Lord Jesus Christ and make no provision for the flesh to gratify its desires. ख्रिस्त दिनाचे आगमन. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी. दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. शयनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर 14 वचन, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि आपल्या पापी वासनामध्ये गुंतून राहू नका. अशी तयारी करा, अशी आगमनाची तयारी करायची, अशी ख्रिसमसची तयारी करायची. असं त्या 4 मेणबत्त्या आणि ख्रिस्ताचा जो प्रकाश आपल्या जीवनामध्ये आणायचा आहे. तर आता आपला बायबल स्टडी 1 तासाचा संपलेला आहे. मी शेवटची प्रार्थना करण्यासाठी मेनन परिवारामधून आईला विनंती करतो की तिने शेवटची प्रार्थना करावी. हॅलो. हो आई, ऐकू येतो आवाज. करूया आपण हॅलो. शेवटची. आवाज येतो का? हो आई, आवाज येतो.
हालेलुया, 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 हालेलुया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या बाप्पा. ह्या संध्याकाळची वेळ आमच्या जीवनामध्ये तू दिलीस प्रभूजी, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू परमेश्वरा, खरोखर आजचं वचन जे आहे बाप्पा, सांसारिक गोष्टीमध्ये न भटकता तुझ्या चरणी यावा, तुझ्या वचनामध्ये रमावा, ह्यासाठी तू आमचं विशेष करून सहाय्य कर प्रभू राजा. आम्हा सांगते तू हो, आमच्या मनाचा, बुद्धीचा, विचारांचा ताबा घे बाप्पा, आणि तुझ्याच मार्गात चालण्यासाठी विशेष करून आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभू राजा. कारण तुझं येणं खरोखर जवळ आलेलं आहे. आम्ही तोंडाने बोलतो पण कृतीने आम्ही करत नाही बाप्पा, आम्हाला तू क्षमा कर प्रभूजी. आमच्या प्रत्येक विचाराचा तू ताबा घे माझ्या बाप्पा. आम्ही तुझे लेकरं आहोत बाप्पा, आम्ही चुकत असेल प्रभूजी तर आम्हाला तुझ्या चरणी जागा दे बाप्पा, आणि आम्ही तुझ्या चरणी सतत राहून तुझं वचनाचं मनन चिंतन करावा असं तो होऊ दे. आणि ही संधी तू आम्हाला जीवनामध्ये देत आहे प्रभूजी, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू राजा. परत एकदा मागते बाप्पा, आमच्याकडून काही चुका होत असतील तर आम्हाला तू क्षमा कर प्रभूजी, आम्हाला तू क्षमा कर. आम्हाला पश्चातापाचं मन दे प्रभू राजा, विचार दे प्रभूजी, आणि आम्हा सांगते तू हो. ही लहानशी विनंती तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावे वाक्य म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बापाचे, पुत्राचे आणि आमेन. आमेन. जय ख्रिस्त, जय ख्रिस्त सर्वांना. Praise the थँक्यू Lord. गौरव. थँक्यू मम्मी, थँक्यू आई, थँक्यू सर्वांना. आभारी. जय ख्रिस्त. गॉड ब्लेस यू. Thank you. God bless you, बच्चा. गॉड ब्लेस यू. थँक्यू गौरव भाऊ. हॅलो. क्या किया तूने? सीधा उधर बंद करने का ना. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल